अमित देशमुखांच्या 21 साखर कारखान्याला हरित लवादाचा दणका, तर पर्यावरण नियमांचं उल्लंघन करत 1,13,40,00,000चा दंड वसूल. राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठात या संदर्भातली सुनावणी. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची पंचवार्षिक निवडणूक. उपमुख्यमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणेंसह पृथ्वीराज जाचक यांनी बजावला मतदानाचा हक्क. पुण्यातील मुळशीमध्ये आमदार शंकर मांडेकरांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबाराचं आयोजन. यावेळी नागरिकांनी विविध आपल्या समस्या मांडल्या. कराडच्या पाटणमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाईंचा जनता दरबार. अधिकारी आणि नागरिकांची या जनता दरबारात मोठी गर्दी. हैदराबादमधील भाविकांकडून तुळजाभवानी माता चरणी 5 तोळ्यांचा सुवर्णहार अर्पण. मंदिर संस्थांकडून यावेळी निर्मला रेड्डींचा सत्कार. पुण्याच्या ओतूरमध्ये त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन सप्ताह सोहळ्याचं आयोजन. तर संत तुकोबांच्या पादुका बाबाजी चैतन्य महाराज समाधी मंदिरात नेत गुरु शिष्य प्रीती संगम भेट. पुण्याच्या राजगडमधील वेल्हे तहसील कार्यालयाला 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमांतर्गत यश. महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे मानकरी. पुण्यातील ससून रुग्णालयातील आपत्कालीन विभागावर सीसीटीव्हीची नजर. रक्ताचे नमुने बदललेल्या प्रकरणानंतर आता ससूनमध्ये समिती स्थापन केली. तर समितीने 117 पानांचा अहवाल दिल्यानुसार बदल केला जाणार. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये 150 बालकांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रखडल्या. शस्त्रक्रिया विभागाची आता वरिष्ठांकडे धाव. 7ही शस्त्रक्रिया गृहांवर सामान्य शस्त्रक्रिया विभागाकडून दावा. पुण्यातील सराईत गुन्हेगार गजा मारण्याच्या साथीदारांना अटक. गजा मारण्याच्या साथीदारांच्या 4 महागड्या मोटारी जप्त. 4 साथीदारांना सांगलीतनं अटक. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी रक्ताच्या नमुन्यांच्या पुरावा नष्ट केल्याप्रकरणी खटला जलद गतीनं चालवावा. पुणे पोलिसांकडून जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे विनंती. मुंबईकरांच्या चिंतेत सध्या वाढ. तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांची पाणी पातळी 18% घसरली. पुढील 60 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. राज्यात उच्च रक्तदाबाचे 28 लाख रुग्ण. एप्रिल 2024 पासून 1,67,00,000 नागरिकांची तपासणी. आरोग्य विभागाची माहिती. राज्यात अवयवदान जनजागृतीसाठी प्रयत्न. 7,000हून अधिक रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत. 1,119 रुग्णांना यकृत, तर 141 जणांना हृदयाची गरज. कर्करोगमुक्त महिलेला 24 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी परवानगी. तर मानसिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा निर्णय. कर्करोगावरील उपचारामुळे तिच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता. पीएमआरडीएकडून आता येरवडा ते कात्रज बोगदा प्रकल्पाचं काम हाती. पुण्याच्या दक्षिण आणि उत्तर भागाला जोडणारा सुमारे 20 किलोमीटर लांबीचा हा बोगदा. पुण्यामध्ये फर्ग्युसन रस्त्यासह अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाई. अतिक्रमण विभागाकडून शहरातील पदपथही मोकळे. यूपीएससीची पूर्व परीक्षा 24 मे रोजी, तर मुख्य परीक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार. यूपीएससी संकेतस्थळावर माहिती उपलब्ध. पुणे शहरातील वृक्षांची जबाबदारी उपअभियंत्यांवर. महापालिकेकडून मिशन 32ची व्यापक मोहीम हाती. पुण्यात विभागीय आयुक्तांकडून आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा. तर याचवेळी वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पालखी मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना. नवी मुंबईमध्ये आज ई कचरा संकलन उपक्रम. इलेक्ट्रॉनिक कचरा संकलित करण्यासाठी नोंदणीधारकांच्या घरापर्यंत गाडीची धाव. मुंबईतील कचरा संकलन वाहनं आणि सेवा घेण्याच्या निर्णयावर मुंबई महापालिका प्रशासन ठाम. कचरा गाड्यांची सेवा कंत्राटदारांकडूनच होणार. कामगारांच्या विरोधानंतर सुद्धा मुंबई पालिकेचा निर्णय. ग्राहकांना कागदपत्रांशिवाय मोबाईल सिम कार्ड पुरवणाऱ्यांवर कारवाई. तर गुन्हे शाखेनं मानखुर्दमधून केली अटक. आरोपीनं गेल्या वर्षभरामध्ये अनेक सिम कार्ड्स पुरवल्याची माहिती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हर स्पीडिंगमुळे एसटीला 6 कोटींचा दंड. वेगमर्यादा ओलांडल्यामुळे एसटीची कारवाई. मुंबईच्या भायखळामधील राणीबागेत पर्यटकांची संख्या घटली. गेल्या 3 वर्षात प्राणी संग्रहालयामध्ये नवीन प्राणी नसल्यामुळे अपयश. प्रशासन उपाययोजना करण्याचीही मागणी. मुंबईत तळ ठोकणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई सुरू. गेल्या 2 दिवसात 250 बांगलादेशी या नागरिकांना मायदेशी पाठवलं. पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ही प्रत्यार्पणाची कारवाई.